नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण डेफिनेट इंटिग्रेशनचा जो एक्झरसाइज आहे 5.1 तो सविस्तर पद्धतीने तुम्हाला मी व्यवस्थितपणे सांगणार आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. काय दिलं एक्झरसाइज मध्ये, तर डेफिनेट इंटिग्रेशनचे काही फॉर्म्युले असतील किंवा त्याच्या काही प्रॉपर्टी असतील. त्याच्या अगोदर आपण इंटिग्रेशन बघितला आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तुमचे बऱ्यापैकी पाठ पाहिजे, इंटिग्रेशनचा कन्सेप्ट माहित पाहिजे, त्याच्यावरचे फॉर्म्युले पाठ पाहिजेत, तर हे एक्झाम्पल सुटतील. तर मूळ जो महत्वाचा मुद्दा आहे तो मला या ठिकाणी सांगायचा की काही कर्व असतात. तर तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल एक साधं जर आपण सुरुवातीला आपण उदाहरण बघितलं तर बघा, आता या ठिकाणी तुम्हाला मी काही बेसिक एक्झाम्पल सांगतो की तुम्हाला कोणत्याही गोष्टीची एक आपण त्याला एरिया काढणं म्हणतो, क्षेत्रफळ काढणं. समजा माझ्याकडे असा एखादा कुठला तरी एक आकार असा एक कर्व आहे माझ्याकडे. तर मी तुम्हाला विचारलं की बाबा ह्या कर्वने म्हणजे हा एरिया काढा. मग ही कर्वचं काहीतरी इक्वेशन असतं मॅथ्सच्या भाषेमध्ये. जसं आपण 10वी मध्ये असताना जो पहिला चॅप्टर आपण शिकलो लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल, त्यामध्ये आपण स्ट्रेट लाईन वगैरे काढायचो, त्याच्या अंडरचा एरिया किंवा त्याच्यावरून ग्राफ बनवायचो. तसा तो फॉर्मॅट या ठिकाणी आहे. तर तिथं बघूया आपण डायरेक्ट एक्झाम्पलला सुरुवात करूया. त्याच्यावरती जिथं जिथं तुम्हाला अडतं कन्सेप्ट मी क्लिअर करून सांगतो. तर त्यामधला 5.1 मधला पहिला जो कन्सेप्ट आहे तो व्यवस्थित बघा, सगळ्यांना कळणार आहे. शांतपणे मी सांगणार आहे, सगळ्यांना व्यवस्थित समजणार आहे. फक्त व्यवस्थित कोणी लक्ष द्या. कन्सेप्ट काय सांगितलंय बघा, 5.1 एक्झरसाइज मधला जो महत्वाचा कन्सेप्ट आहे, एकच एक्झरसाइज आहे त्यामध्ये डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये, तर ऍप्लिकेशन मध्ये. तर हे ऍप्लिकेशन काय आहेत बघूया. तर फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द फॉलोइंग कर्व्स एक्स ऍक्सिस अँड द गिव्हन लाईन्स. तर त्यांनी विचारलंय की एरिया जो असतो, एरिया एक 2-3 गोष्टीमुळे एरिया तयार होतो. तुम्ही जर तुमच्या शेत जमिनीमध्ये गेला तर तुमचे बांध असतात, एक असा एक बांध, असा एक बांध, हे 2-3-4 बांध मिळून तुमचं रान तयार होतं. बरोबर आहे का? समजा आपल्याकडे अशी एखादी कर्व आहे किंवा तुमच्याकडे एखादं तुमचं शेत आहे. तर शेत बऱ्याच जणांचं अशा प्रकारे असतं किंवा आयताकृती असतं. तर तुम्ही ही बाजू मोजता, ही बाजू मोजता आणि तुम्ही या रानाचं काय करता, क्षेत्रफळ काढता. तसंच इथं एरिया काढण्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युले आहेत, 2च फॉर्म्युले त्या चॅप्टरमध्ये अख्ख्या. तर तुम्हाला काही ही कर्व दिलेले असतं. मला कर्व म्हणलं की अशी कर्व आली, एखादी लाईन दिलेली असते, इथं एक्स ऍक्सिस असतो, इथं काय तर दुसरा एखादा ऍक्सिस असतो. तर ही तुम्हाला एरिया इथला काढायचा असतो. त्याला कशी कर्व दिलेले आहेत, कर्व काय आहे हे समजून घेऊन आपण काय करणार आहे, व्यवस्थितपणे त्याचं आन्सर काढणार आहे. तर बघूया आपण काय करता येते आता. तर दिलेला क्वेश्चन काय दिलाय की त्यांनी सांगितलंय आपल्याला कर्व दिलेले आहेत खाली. तर 2-3 भरपूर एक्झाम्पल आहे, त्यामधलं बघूया कर्व, भरपूर कर्व दिले. पहिली कर्व ही दिलेली आहे आपल्याला. परत एक्स ऍक्सिस असणार आहे, वाय ऍक्सिस असणार आहे, कर्व आपण त्याच्यामध्येच काढतो. अँड द गिव्हन लाईन. तर आपल्याला काय गिव्हन लाईन सुद्धा ह्या काय आपल्याला लाईन दिलेल्या आहेत. हे लाईनचं इक्वेशन आहे, लाईनचं इक्वेशन. तर बघूया आपल्याला पहिल्यांदा आपल्याला ह्याच्यावरून डायग्राम काढून घेता आली पाहिजे. आपल्याकडे फॉर्म्युला 2च फॉर्म्युला अख्ख्या चॅप्टरमध्ये. पहिला फॉर्म्युला काय आहे, एरिया काढण्यासाठी हा एक फॉर्म्युला आहे, ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स, हा एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे, इथं एक्स इक्वल टू ए असतं, इथं एक्स इक्वल टू बी आहे. इथे काय असणार आहे, वाय इक्वल टू सी आणि वाय इक्वल टू डी. इथे एफ ऑफ एक्स असेल तर इथे काय असणार आहे, जी ऑफ वाय. एकदा वाय मध्ये तुम्ही काढणार आहे उत्तर, एकदा एक्स मध्ये काढणार आहे. इथे काय असणार आहे, डी ऑफ वाय. तर हे 2च फॉर्म्युले अख्ख्या चॅप्टर मध्ये महत्वाचे फॉर्म्युले आहेत. मी तुम्हाला ह्या 2 फॉर्म्युलेवरती सगळा चॅप्टर पूर्णपणे अवलंबून आहे. आणि पॅराबोला आहे, त्या पॅराबोला 4 टाईप आहेत, हायपरबोला, इलिप्स, ज्याची स्ट्रेट लाईनची काही इक्वेशन, हे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत. तर हा फॉर्म्युला ही एफ ऑफ एक्स म्हणजे काय हो, तर आपल्याला माहित आहे काय असतं, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स असतं. आणि वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणलं, एफ ऑफ एक्स जागेला मी काय लिहू शकतो, वाय. मग कधी कधी इथे काय लिहू शकतो मी, कधी म्हणण्यापेक्षा कधी एक्झाम्पल जसं सोयीस्कर त्याच्यानुसार लिहू शकतो. एफ ऑफ एक्स म्हणजे काय असणार आपला, सुरुवातीलाच सांगतो, हे परत आपला उपयोग बनणार आहे. मग मी जर इथं काय लिहिलं, एक्स इक्वल टू ए, एक्स इक्वल टू ए हा असंच राहिलं, एक्स इक्वल टू बी इथं. मग इथं कधी कधी वाय पण असतं, वाय इंटू डीएक्स. जर तुम्हाला वाटलं वाय इथं डीएक्स कसं काय वेगवेगळं, तर ही एफ ऑफ एक्स व्हॅल्यूज वाय आहे. तसं सेम इथंच काय येणार आहे, इंटिग्रेशन. आपलं ही लिमिट कुठं कुठं चाललंय, वाय इक्वल टू सी पासून डी पर्यंत. सुरुवातीलाच फॉर्म्युला येतो, वाय इक्वल टू सी पासून वाय इक्वल टू डी. जे हित असतंय वाय इक्वल टू हे एक्स इक्वल टू वाय इक्वल ते हित असतंय विथ रिस्पेक्टला. मग जी ऑफ वाय म्हणजे ह्याच्याबद्दल मी एक्स लिहिणार आहे, कारण आपल्याला माहित आहे एक्स बरोबर काय असतं, जी ऑफ वाय असतं. जसं वाय इक्वल टू काय असतं, एफ ऑफ एक्स असतं. तसं इथे काय येईल मग, एक्स इंटू डी वाय येणार आहे. तर ह्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या इक्वेशन मध्ये असतात, त्या व्हॅल्यू काढायच्या ह्यामध्ये पुट करायच्या. तर आता आपण हे एक्झाम्पल सोडवायला घेऊया. तर हे एक्झाम्पल प्रत्यक्षपणे आपण काय करूया, आता सोडवूया. चला, तर हे एक्झाम्पल कसं सोडवता येईल, काय दिले आपल्याला आणि त्यामध्ये कसं कसं काय डेफिनेशन किंवा फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल बघा.
तर दिले काय आपल्याला y इक्वल टू 2x. ह्या y इक्वल टू 2x चं आपल्याला ग्राफ कसा काढता येईल हे 10वी मध्ये शिकलोय आपण पहिल्या चॅप्टर मध्ये. आता कसा काढता येईल ग्राफ पहिल्यांदा आपण तर काय करून घेऊया. हे इक्वेशन दिलेलं आहे जे काय दिले ते आपण घेऊ. काय दिले गिव्हन आपल्याला गिव्हन काय दिले y इक्वल टू 2x इज गिव्हन इज कर्व गिव्हन कर्व इज अ गिव्हन कर्व. हे काय दिलेलं आपल्याला गिव्हन एक कर्व दिलेलं आहे. आता ह्या कर्व पासून आपल्याला एक टेबल तयार करता येईल. टेबल तयार करता येईल. कसा टेबल तयार करणार तर हे कच्चं काम म्हणून करा बरं का. हे काय प्रत्येक वेळेस टेबल तयार करायची गरज नाही. कच्चं काम म्हणून मी तुम्हाला इकडे बाजूला करून दाखवतो किंवा इकडे करून दाखवतो. बघा हे आपण एक कच्चं काम म्हणून करूया. तुम्हाला समजण्यासाठी हे परीक्षेला करायची गरज नाही. हे परीक्षेला लिहायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट स्ट्रेट लाईन अशा फॉर्मॅट मधले इक्वेशन दिसले तुम्ही डायरेक्ट करू शकता. तर आपल्याला समजण्यासाठी मी सांगतो की इथं आपण एक्स ची व्हॅल्यू घेऊ इथं वाय ची व्हॅल्यू घेऊ. आपण 10वी मध्ये सगळं बघितलेलं आहे. मी जर ह्या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू 1 टाकली बघा आपलं इक्वेशन काय आहे वाय इक्वल टू 2x आहे. बघा मी जर एक्स इक्वल टू 1 टाकलं तर मला वाय इक्वल टू काय मिळेल सोडून बघा. हे जर हे एक्स इक्वल टू मी काय टाकलं ह्यामध्ये समजा मी एक्स इक्वल टू 1 टाकलं तर वाय इक्वल टू काय मिळेल 2 इंटू 1 म्हणजे मला 2 मिळेल. तर इथं मला 2 मिळालं. समजा परत मी ही दुसरी व्हॅल्यू टाकली एक्स इक्वल टू मी काय टाकलं 2 टाकलं. ह्यामध्ये एक्स इक्वल टू टाकलं तर मला काय मिळेल सांगा बरं. एक वाय इक्वल टू 2 इंटू 2 म्हणजे काय आलं 4 आलं. इथं 4 मिळेल. तसं सेम फोड काय मिळेल तर 3 ठेवलं की 3 दोन्ही 6 इथं 6 आलं. मग वायची व्हॅल्यू परत मी इथं 1 2 3 4 ठेवली व्हॅल्यू 4 दोन्ही 8 होईल. इथे 4 व्हॅल्यू टाकली इथे 4 व्हॅल्यू टाकली 4 दोन्ही 8 वायची व्हॅल्यू मला 8 मिळेल. आता मला तुम्हाला सांगा ह्याचा ग्राफ आपल्याला काढता येतो. पॉईंट मिळतील आपल्याला. पॉईंट पहिला एक्सचा पॉईंट काय मिळाला ह्याचे पॉईंट काय मिळतील एक्स वाय कॉम असे मिळतील ना पॉईंट आपल्याला. तर पहिला पॉईंट काय मिळाला तुम्हाला 1,2 मिळाला. दुसरा पॉईंट काय मिळाला 2,4 मिळाला. तिसरा पॉईंट काय मिळाला 3,6 मिळाला. हे काय मिळाला पुढचा पॉईंट 4,8. तर ह्याच्यावरून आपण ग्राफ काढू शकतो. बघा मग आता ही कर्व जी असेल ती कशी असेल तर आपण तुम्ही जर ह्याच्यावरून ग्राफ काढला तर बघा एक कच्चा आपण ग्राफ काढून घेऊया. तर ते व्हॅल्यू 8 जास्तीत जास्त 8 पर्यंत आहे. तर व्हॅल्यू काय हे समजा 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे 6 आहे परत 7 आहे 8 आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. परत आपल्याला वाय ऍक्सिस वर जास्तीत जास्त 8 पर्यंत घेऊ शकतोय आपण. हे कर्व थोडं आपण इथं पुढेच लिहून टाकूया. ओके आता इथं बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असा ग्राफ काढून घेतला. इकडे निगेटिव्ह मध्ये असेल निगेटिव्हची काही गरज नाही तर निगेटिव्ह व्हॅल्यू मध्ये आलेलीच नाही तर निगेटिव्ह लिहायची काही गरज नाही. तर कसा ग्राफ येईल बघा. आता पहिला पॉईंट काय आपला 1,2 1,2 कुठं असेल 10वी मध्ये शिकलाय. 1 इथं आहे एक्स 2 कुठं आहे इथं पॉईंट येईल 1,2 इथं असेल. परत 2,4 कुठं असेल 2,4 तर 2 इथनं वर जावा 4 इथं या इथं कुठं असेल. परत 3,6 कुठं आहे 3 6 इथं 6. परत 4 8 4 इथं 8 इथं. मी तुम्हाला एक अंदाज लागला ही जी लाईन आहे ती अशी बरोबर सरळ जाणार आहे. लक्षात घ्या सरळ लाईन. आता स्ट्रेट लाईन अशी एक लाईन अशी इकडे जाणार. ही जी इक्वेशन आहे तर हे जी इक्वेशन वाय इक्वल टू एक्स ह्या लाईनचं जे इक्वेशन आहे तुम्ही 10वी मध्ये शिकलेलं आहे. तर तुम्हाला ही अशी लाईन मिळाली बरोबर का. अशी लाईन मिळाली. आता ही लाईन प्रत्येक वेळेस आपण हे कच्चं करा काम काय परीक्षेमध्ये ही लिहायची गरज नाही. कुठेतरी पाठीमाग कारण ह्याच्यावर अशी म्हणजे ही दिलेली जी कर्व आहे तुम्ही म्हणणार सर कर्व म्हणताय स्ट्रेट लाईन कशा आली. स्ट्रेट लाईन इज वन टाईप ऑफ कर्व. स्ट्रेट लाईन इज स्पेशल टाईप ऑफ कर्व. लक्षात घ्या कर्वचा स्ट्रेट लाईन ही एक टाईप आहे कर्वचा. ह्या स्ट्रेट लाईनला मी कर्व पण म्हणू शकतो. लक्षात घ्या हे कर्वच इक्वेशन आहे वाय इक्वल टू एक्स. ती स्ट्रेट लाईन आली. स्ट्रेट लाईन ही कर्वच असते. लक्षात घ्या. मग वाय इक्वल टू एक्स तुम्हाला या ठिकाणी मिळालं. अजून काय माहिती दिली एक्स इक्वल टू 0. एक्स इक्वल टू 0 तर इथंच आहे. अजून काय दिले एक्स इक्वल टू 5. आता एक्स इक्वल टू 5 कुठं आहे हा एक्स इक्वल टू 5. आता ही एक्स इक्वल टू 5 जी असते ही एक लाईनचं जे इक्वेशन आहे ती कशाला पॅरलल असणार आहे तर वाय ऍक्सिसला. तर एक्स इक्वल टू 5 मधून जर मी एक लाईन काढली अशी समजा मी अशी एक एक्स इक्वल टू 5 मधून मी लाईन काढली असं इक्वेशन एक्स इक्वल टू 0 म्हणजे हीच लाईन झाली वाय ऍक्सिसला. तर तुम्हाला काढायचा आहे आता हा एरिया. लक्षात घ्या तुम्हाला काढायचा आहे हा एवढा एरिया. मग हा एरिया किती असेल असं आपल्याला विचारलेलं. हा एरिया किती असेल तर मग आता हा एरिया कसा काढायचा आहे त्यांनी सांगितलंय का आपलं क्वेश्चन फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय म्हणजे असं तिन्ही बाजूनी किंवा चारही बाजूनी बांधलेला एरिया.
बाउंड केलं त्याला. द फॉलोइंग कर्व्स एक्स ऍक्सिस अँड द गिव्हन लाईन. खाली काही कर्व दिलेत, काही स्ट्रेट लाईनचे काही इक्वेशन दिलेत, तर सगळ्यांनी मिळून बाउंड झालेला एरिया काढा. मग आता इकडे बघा, ह्या कर्वचं इक्वेशन म्हणजे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन हे आहे. हे परत एक्स इक्वल टू 5 हे एक स्ट्रेट लाईनचं इक्वेशन. एक्स ऍक्सिस, ह्या एक्स ऍक्सिस मुळे, ही एक्स ऍक्सिस आहे आपला, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस मुळे, एक्स इक्वल टू 5 या लाईन मुळे आणि ह्या कर्व मुळे कुठला एरिया बाउंडेड झालाय, तर हा सीडेड रिजन जो आहे तो काय झालेला आहे, बाउंडेड झालेला आहे. मग त्याचा एरिया किती असेल आपल्याला असं विचारले. तर आता ही चौकोन नाही, त्रिकोण नाही, रेक्टँगल नाही, त्याचा एरिया काढता येत आपल्याला, फॉर्म्युला आहे. मग आपण इंटिग्रेशनचा उपयोग करतो. तर कसा करणार, मग आपल्याकडे त्याचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे आपल्याला, ह्याची काही गरज नाही, मी खुडून टाकतो. तुम्हाला टेबल तर 10वी मध्ये येतोय काढताय, काय अडचण नाही, ते समजण्यासाठी लिहिले मी. तर आपल्याला ह्याचं उत्तर काढायचंय, आपल्याला काय करायचं, एरिया काढायचा आहे. मग आपण इंटिग्रेशन कशासाठी वापरतो, एरिया काढण्यासाठीच. मग आता आपल्याला दिलेली माहिती, आता हे काय दिले, विथ रिस्पेक्ट आपल्याला एक्स दिले, हे एक्सची व्हॅल्यू ह्याच्यावरून ठरवायचं. काय दिले आपल्याला, एक्स इक्वल टू 0 आणि एक्स इक्वल टू 5, म्हणजे लिमिट अप्पर लिमिट लोअर लिमिट 0 पासून 5 पर्यंत जाईल. मग आपल्याला एरिया काढायचा आहे. एरिया काढण्यासाठी एरियाचं ए लिहिले मी. कुठनं आपल्याला फॉर्म्युला ए पासून बी पर्यंत आहे. एक्स इक्वल टू ए, एक्स इक्वल टू बी, इथं असतं एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स असतं. काही जण काय म्हणतात त्याला, एफ ऑफ एक्सला आपण वाय पण लिहितो, काही ठिकाणी वाय पण लिहिलेलं असतं, येतं लक्षात, काही ठिकाणी वाय पण लिहिलेलं असतं. मग मी इथे ह्याला असं पण लिहू शकतो, इंटिग्रेशन एक्स इक्वल टू ए पासून एक्स इक्वल टू बी पर्यंत वाय डी एक्स. पण आपल्याला वायची व्हॅल्यू दिलेली त्यांनी, काय दिले, वाय इक्वल टू 2x दिलेला आहे. ती व्हॅल्यू मी इथं पुट करू शकतो. म्हणजे काय येईल आपलं, बघा आता लक्ष द्या, म्हणजे कसं येणार आहे बघा, थोडस लक्ष द्या. काय येईल मग, ए इक्वल टू आपलं लिमिट, लोअर लिमिट एक्स इक्वल टू ए काय दिले बघा, हे जे कमी असतं ते नेहमी काय असणार आहे, एक्स इक्वल टू ए असणार आहे. आणि ही एक्स इक्वल टू काय असणार आहे, बी. हे तुम्हाला दिलेलं आहे, एक्स इक्वल टू ए आणि एक्स इक्वल टू बी ची व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. तर टाकूया त्या व्हॅल्यू. मग एक्स इक्वल टू काय येईल, पहिलं 0 येईल. एक्स इक्वल टू काय येईल, बी काय आपला 5 आहे. एफ ऑफ एक्स काय दिलेला आहे, एफ ऑफ एक्स म्हणजे वायची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू काय आपल्याकडे 2x आहे. ते 2x व्हॅल्यू इथं पुट करूया आपण, म्हणजे काय झालं, इथं dx. आता हे इंटिग्रेशन सोडवता येते आपल्याला. एरिया काढण्यासाठी हे 2 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर आलं. इंटिग्रेशन एक्स इक्वल टू 0 पासून एक्स इक्वल टू 5 पर्यंत राहिला आतमध्ये एक्स. तर एक्सचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. एक्सचं इंटिग्रेशन काय असतंय, तर इंटिग्रेशन 2 इंटू ब्रॅकेटमध्ये, आता याचं इंटिग्रेशन काय येणार आहे, एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट 5 आहे. तर इथं प्लस ची लिहायची गरज नाही, डेफिनेट इंटिग्रेशन आहे. मग आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करा. तर अप्पर लिमिट काय येईल, एक 5 ची व्हॅल्यू इथं पुट करा. काय येणार आहे, 5 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मायनस 0 लोअर लिमिट 0 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. तर ह्याचं तर उत्तर 0 झालं. म्हणजे काय राहिलं, 2 इंटू 5 चा स्क्वेअर कितीला येतं, 25 डिवायडेड बाय 2. तर यांचा गुणाकार झाला, 2 2 कॅन्सल झालं. उत्तर किती आलं, 25 स्क्वेअर युनिट. 25 स्क्वेअर युनिट हे तुमचं उत्तर आलं. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे, ते पहिले एक्झाम्पल झालं. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा लिहून घेऊ शकता. सोपं आहे, काय जास्त अवघड नाही. ओके, तर तुम्ही या चॅनलवरती नाही सबस्क्राईब करा. तुम्हाला अशी पूर्णपणे व्यवस्थित डिटेलमध्ये मराठीमध्ये माहिती मिळणार आहे आणि हे एक्झाम्पल तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके.